नमस्कार, मी प्रज्ञा करचौकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आता बातमी आहे शरद पवार यांच्या दौऱ्यासंदर्भात. शरद पवार बारामती दौऱ्यावर असणार आहेत. गोविंद बागेत नागरिक आणि कार्यकर्त्यांना ते भेटणार आहे. शरद पवार यांचा हा बारामती दौरा येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा आहे. शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. गोविंद बागेत नागरिक आणि कार्यकर्त्यांना ते भेटणार असल्याची माहिती मिळते. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर. नवनाथ, शरद पवार हे बारामती दौऱ्यावर असणार आहेत. गोविंद बागेत नागरिक आणि कार्यकर्त्यांना ते भेटणार आहेत. यामागचं उद्दिष्ट आणि हा दौरा कितपत महत्त्वाचा आहे शरद पवारांचा? नक्कीच आज शरद पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. काल सायंकाळचं गोविंद बाग या निवासस्थानी ते मुक्कामाला आलेले आहेत आणि आज दुपारपर्यंत ते बारामती मधील गोविंद बाग या निवासस्थानी असणार आहेत. ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. एकूणच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कालच अजित पवार देखील बारामती दौऱ्यावर होते, सुप्रिया सुळे देखील बारामती दौऱ्यावर होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या ज्या लोकसभेच्या घडामोडी सुरू झालेल्या आहेत त्यामुळे बारामतीमध्ये जास्त पवारांकडून आता लक्ष दिलं जात आहे. आणि आज शरद पवार हे बारामती दौऱ्यावर असून आता सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्या या ठिकाणी देखील कृषी महोत्सवाला शरद पवार भेट देणार आहेत आणि तिथून शरद पवार हे पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहे. जी जी नवनाथ, अजित पवारांकडे पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार हे आता आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत, आपल्या समर्थकांपर्यंत, त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपली बाजू मांडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आता राशपची भूमिका काय असेल? कोणत्या मुद्द्यांवर बारामतीत ते आपला पक्ष अजून मजबूत करण्याचा प्रयत्न करतील या संदर्भात अधिकची माहिती? नक्कीच शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांनी आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि ते ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस फक्त शेवटची सभा बारामतीमध्ये घेत असतात आणि पुढच्या दिशेने ज्या महाराष्ट्रभर ते दौरा करत असतात. मात्र आता त्या ठिकाणी या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर आता शरद पवार हे कार्यकर्ते आणि जे पदाधिकारी आहेत त्यांना सूचना ज्या आहेत कशा पद्धतीने पुढे आपल्याला पाऊल उचलायचंय याच्या सूचना देखील वेळोवेळी पदाधिकाऱ्यांना करत असतात. यामुळे आता बारामतीमध्ये जे जुने निष्ठावंत आहेत त्यांच्याशी गाठी भेटी घेऊन पक्ष वाढवण्यासाठी शरद पवार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. जी, या भेटीगाठीनंतर, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर शरद पवार यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत का बारामतीत? आज तरी शरद पवार यांचे कुठलेही कार्यक्रम नाहीत. ते फलटण या ठिकाणी कृषी महोत्सव आहे आणि त्या ठिकाणी तरडगाव या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्या ठिकाणावरून ते पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत. पुण्यामध्ये ते कार्यक्रम घेणार आहेत. जी, धन्यवाद नवनाथ तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. शरद पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत आणि शरद पवार यांचा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अधिकच महत्त्वाचा आहे. कारण सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत, त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांपर्यंत शरद पवार हे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत.